आयुष्याचा खेळ जरा वेगळाच आहे. आपलं कोण हे बघण्यातच आयुष्य संपून जातं. काहीच नाही म्हणता म्हणता प्रेम खूप काय बोलून जातं. सामना प्रेमाचा असतो, पण त्यात खेळ मनाचा होऊन जातो. गरज नाही की आपल्याला सगळेच समजून घेतील, कारण तराजू वजन सांगतो, दर्जा नाही. जशा काही सवयी नकळत जडतात, तशाच काही सवयी आपसुकच मोडतात. तरी एखाद्याच्या असण्या नसण्यानं आयुष्याची गणितं कशी बरं बदलतात. सवय होते मनाला जशी एखाद्याच्या असण्याची, होईल की मग सवय एखाद्याच्या नसण्याची. का तरी हे मन ऐकत नाही, मनाला का कोणी सावरत नाही. एखाद्याच्या लुप्त झालेल्या रूपामागे स्वतःचं अस्तित्व का ते स्वीकारत नाही. पावसात भिजणाऱ्या उंदराच्या पिल्लांना एका कबुतराने आपल्या पंखांखाली आसरा दिला. सकाळ झाली, त्या कबुतराला उडता सुद्धा येत नव्हतं. बघतो तर काय त्याचे पंख कुरतडलेले. त्यामुळे आसरा कोणाला द्यायचा हाही विचार करावा लागतो. विनाकारण काळजी करणं म्हणजे आपण न घेतलेल्या कर्जावर व्याज भरण्यासारखं आहे. त्यामुळे आयुष्य आनंदाने जगायला शिका, कारण ते किती बाकी आहे ते कोणालाच माहीत नाही. तुम्ही असल्या नसल्याचा काहीच फरक पडणार नाही. जर तुम्ही असाल तर तुमचा वापर केला जाईल, आणि जर तुम्ही नसाल तर पर्याय शोधला जाईल. पुढं जाणं हीच जगाची रीत आणि गरज आहे, आणि गरजेचं दुसरं नाव स्वार्थ आहे. लोक म्हणतात की वेळीच माघार घेतली की नातं टिकतं, तडजोड केली की नातं टिकतं, कमीपणा घेतला की नातं टिकतं. पण एकदा का माघार घेतली की ती वारंवार घ्यावी अशी समोरच्या व्यक्तीची अपेक्षा असते. तडजोड ही एकतर्फी होत राहावी अशी वागणूक दिली जाते, आणि कमीपणा घेतला की इतका घ्यावा लागतो की मान वर करून बोलणं हा तर एक गुन्हाच ठरतो. थोडक्यात हे माघार घेणं, तडजोड करणं, कमीपणा घेणं हे समोरच्या व्यक्तीला अहंकार वाढवण्यात मदत करतं, आणि अशा वेळी हे ताणलेलं नातं तुटतंच शेवटी. मग काय उपयोग झाला हे सगळं करण्याचा? शेवटी हा प्रश्न उरतोच. दुसऱ्याला दुःख देऊन स्वतःचं चांगलं होईल असं वाटत असेल तर थोडी वाट पहा. त्याच्यापेक्षा जास्त भोगावं लागेल, शारीरिक दृष्टीने आणि मानसिक दृष्टीनेही. कारण आपण दुसऱ्याला जे देतो त्यापेक्षा आपल्याला दुप्पट मिळतं. मग ते एखाद्याला सुखाचे क्षण द्या किंवा मग दुःखाचे, तुम्हालाही दुप्पटच भेटणार. वेळ लागेल, पण न्याय मात्र नक्कीच मिळतो. ज्यांनी तुम्हाला दुःख दिलं त्यांचा आभार माना, कारण मानसिक रूपाने सक्षम बनवण्यात त्यांचंच योगदान आहे. ज्यांनी तुम्हाला धोका दिला त्यांचेही आभार माना, कारण त्यांनीच तुम्हाला शहाणं व्हायला शिकवलं. ज्यांनी तुम्हाला नकार दिलं त्यांचाही आभार माना, कारण संघर्ष करण्यासाठी त्यांच्यामुळेच तुम्ही प्रवृत्त झालात. ज्यांनी तुम्हाला सोडलं त्यांचे सुद्धा आभार माना, कारण तिथूनच तुम्हाला आत्मनिर्भर बनण्याची प्रेरणा मिळाली. आणि जे तुमचे पाय ओढतात त्यांचे सुद्धा आभार माना, कारण त्यांच्यामुळेच तुम्ही मजबूत पाय घट्ट करून उभं राहायला शिकलात. कोणीतरी आवडणं म्हणजे प्रेम, की कोणाच्या डोळ्यात हरवून जाणं म्हणजे प्रेम? कोणाला तरी पाहत राहावंसं वाटणं म्हणजे प्रेम, की कोणाला तरी न विसरता येणं म्हणजे प्रेम? कोणी स्वप्नात येणं म्हणजे प्रेम, की कोणाच्या सहवासात स्वप्न जगल्यासारखं वाटणं म्हणजे प्रेम? कोणावर विश्वास ठेवणं म्हणजे प्रेम, की कोणाचा तरी विश्वास कधीच तुटू न देणं म्हणजे प्रेम? कुणाला माफ करणं म्हणजे प्रेम, की कुणाची तरी उगीच माफी मागणं म्हणजे प्रेम? कुणाकडून काही घेणं म्हणजे प्रेम, की न मागता कोणाला काहीतरी देणं म्हणजे प्रेम? कोणासाठी तरी रडणारं मन म्हणजे प्रेम, की कोणाच्या तरी आठवणीत हसणारं मन म्हणजे प्रेम? कोणाशिवाय मरणं म्हणजे प्रेम, की कोणासाठी तरी जगणं म्हणजे प्रेम? कोणासोबत चालणं म्हणजे प्रेम, की आयुष्यभर कोणासाठी तरी थांबणं म्हणजे प्रेम? कुणीतरी सुखात असल्याचा आनंद म्हणजे प्रेम, की कुणाच्या तरी सोबतीतला आनंद म्हणजे प्रेम?